थेरडं कुठं गेले काय माहिती. अख्खं घर पालत घातलं. खाली बी दिसलं नाही कुठं. हे तर बी पत्त्या नाही त्याचा. गच्चीत हवा खात बसला असणार आहे. काय काय नाही बट इथे एकटीच काय करतेस तू. जा की जाऊन झोप. वारा खायला आले होते, झोपच येईना आज. त्या थेरड्याला बघितलं कुठं. अख्खा घर पालत घातलं. कुठं दिसलं नाही ती थेरड. शतपावली करायला जातात ना ते जेवल्यावर. थेरड कुठं गेले काय माहिती. अख्खं घर पालत घातलं. खाली बी दिसलं नाही कुठं. हे तर बी पत्त्या नाही त्याचा. आता ह्या वयात चटपावली करायची काय गरज आहे त्याला. अंधारात कुठं धड पडलं, तोंडावर पडलं तर चांगलंच होईल मला. तोंडाची वचवच तर कायमची बंद होईल त्याची. तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडं. तुला कशाला नसत्या चौकशा. तू बस इथं मोकळी हवा खात. आली मोठी चौकशी करणारी. बघते बाहेर कुठं गेला असेल तर. बबी साहेब, इकडनं जायचंय ना खाली. हा ठावाय. माझंच घर आहे. मला ठेवा. इकडून जायचंय ती. इकडनं जावा आणि तिकडनं जावा. आत्याबाई, या घरातले माणसं खूप हुशार आहे. एकालाही संशय आला ना तर आपला अख्खा प्लॅन फ्लॉप होईल. आणि प्लीज जरा स्वतःच्या वागण्यावर कंट्रोल ठेवा. उगाच अतिशहाणपणा करायला जाऊ नका. मी जेवढं सांगतोय ना तेवढं आणि तसंच करा. अहो तेच करते. तुम्ही उगाच माझ्या ऍक्टिंगचा अपमान करू नका. अहो इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केलंय मी. आता तुम्हाला सांगते, एक लीडची संधी मिळाली असती ना टॉपच्या हिरोच्या लाईनीत मध्ये असते. हा काय हा हजारदा ही कॅसेट ऐकून झाली आहे माझी. म्हणे उगाच तुमच्या ऍक्टिंगवर संशय नाही येऊ मला. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज थोडं जे मध्ये मध्ये ओव्हर ऍक्टिंग करताय ना ते नका करू. आत्याबाई, आत्याबाई, काय काय करताय तुम्ही. मी महत्वाचं बोलतोय नाही ते. प्लीज लक्ष द्या ना माझ्याकडे. अरे काय यार तुम्ही त्याला फुकटात काम नाही करताय. तुम्ही पैसे देतोय मी तुम्हाला. नाही हो, ते दिवसभराचं शीन होतं सगळं. कसं काय डोळा लागलं कळलंच नाही मला. तुम्ही बोला, काय बोलत होतात. काय नाही, हेच आपलं. नीट काम करा जरा. गडबड करू नका, नाही तर तुमची एक चूक मला महागात पडेल. आणि मला महागात पडली ना तर मी तुम्हाला महागात पाडेल. निर्धास्त राहा आर्यन सरकार. आम्ही आमच्या कामात तसूबरी चुकीला जागा देणार नाही. पण मला एक सांगा, ते या घरात सगळ्यांचे जे आजोबा आहेत ना ते लयच भारी आहेत. नाही म्हणजे या वयात पण कसलं मेंटेन केलंय त्यांनी. त्याचं काय. हे कसले स्ट्रॉंग आहेत, असे डॅशिंग आहेत, हँडसम आहेत. काही हँडसम बिनसम नाहीये. आर्मीत होतं ते थिएटर म्हणून थोडं फिट आणि मेंटेन आहे. होय, म्हणूनच साठीला आले तरी पण वाटत नाही हो. पण तुम्हाला सांगू, त्यांची आणि माझी ना खूप आधी भेट व्हायला हवी होती. म्हणजे ट्रेन मध्ये, बस मध्ये, ते पिक्चर मध्ये नाही का हिरो हिरोईन पहिल्यांदा असे रोमॅन्टिकली भेटतात ना, तशी भेट. ए बाई, काय चाललंय तुझं. तुला इथं मी माझं काम करायला घेऊन आलोय ना. मग तुझं भलतंच गाणं काय लावलंय तू. हे बघ, तुला ज्या कामाचे पैसे मिळताय ना तू त्या कामाकडे लक्ष दे. उगाच त्या म्हाताऱ्याकडे लक्ष देऊ नको. हँडसम आहे म्हणे. आवाज खाली युवराज.
आवाज खाली. तुम्ही आमच्याशी बोलताय विसरू नका. ए हो ते तुम्ही मला या घरात आत्या म्हणून घेऊन आले ना, मग आत्याचा तसा दरार आहे असं वाटलं पाहिजे ना. ती खरी मंदाकिनी जर सगळ्यांनी बघितली